तर तिथे दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर सुरू झाले आणि मुंबईमध्ये मातोश्री बाहेर मात्र शुकशुकाट दिसतोय। ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदार दिल्लीमध्ये पोहोचल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि अर्थातच गेल्या काही दिवसांपूर्वीच खासदारांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली। मात्र ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात झाली आहे त्यानंतर मुंबईमध्ये मातोश्री बाहेर मात्र चांगलाच शुकशुकाट दिसतोय। या सगळ्या घडामोडींचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, नक्कीच आपण जर पाहिलं तर ऑपरेशन टायगरला वेग येताना पाहायला मिळतो। अशा दिल्लीमध्ये हालचाली घडतायत, मोठा वेग आलाय। मात्र मुंबईतल्या मातोश्रीवर मी सध्या आहे आणि ही मातोश्रीच्या अंगणातली दृश्य आहे। मातोश्रीमध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी होत आहेत, राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना मात्र मातोश्रीवर मुंबईत हा सगळा शुकशुकाट पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे आणि तशी सूत्रांची माहिती सुद्धा आहे। आपण जर पाहिलं तर 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने नेस्को सेंटर गोरेगाव येथे शिंदेच्या शिवसेनेकडून मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 60वा वर्धापन दिन हा साजरी करण्यात येणार आणि याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे हे 6 खासदार 9 पैकी हे तिथे पक्षप्रवेश करणार असल्याचं कळतंय। दुसरीकडे एक गोष्ट मी दाखवू इच्छितो, समोर आपण जर पाहिलं तर खरं तर हा जन्मशताब्दीचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बॅनरवर आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या या सगळ्या जुन्या आठवणी शिवसेनेच्या पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हा बॅनर जुना असला तरी याच्यावरचं एक वाक्य महत्व ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सदैव ठाकरेंसोबत असं लिहिलेलं असताना मात्र आता 9 पैकी 6 खासदार हे ऑपरेशन टायगरचा भाग होऊन शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाताना पाहायला मिळतं। जसं आपण पाहिलं की आपले माझे सहकारी शिवाजी काळे यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी होत्या आणि त्या पद्धतीने दोन्ही पक्षांकडून पत्रव्यवहार हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून केला जातो। एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून येणारे 6 खासदार आहेत त्यांना पक्षात विलीन करण्याचं पत्र देण्यात आलं। दुसरीकडे ठाकरेंकडून हे जर तशा पद्धतीचे 6 खासदार हे फुटले तर त्यांना त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा पद्धतीचं पत्र देण्यात आलं। या सगळ्या राजकीय घडामोडी एकीकडे आपल्याला होताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ज्या पद्धतीने सगळ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतो, शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे। तर सध्या संजय राऊत सुद्धा तिथे आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ते 10 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्यामुळे नक्की आपण जर पाहिलं तर या सगळ्यात आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर असल्याची माहिती मिळते आणि असं सगळं असताना या सगळ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना मात्र काय होतंय हे सध्या पाहावं लागणार आहे। कारण की एकीकडे आरोप प्रत्यारोप चालू आहे। संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं या सगळ्या घडामोडींमध्ये आणि अशामध्ये आता 9 पैकी 6 खासदार जे जाणार आहेत त्यांचं आज पत्र दिलं जातंय का हे सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं असेल। जर ते लोकसभा अध्यक्षांना ते पत्र दिलं गेलं त्यानंतर 19 तारखेचा हा वर्धापन दिनाचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जाईल आणि शिवसेना पुन्हा एकदा फुटली असं आपण म्हणू शकू। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर सध्या उद्धव ठाकरे सुद्धा मातोश्रीवर आहे। मी पुन्हा एकदा दृश्य दाखवतो, मातोश्रीच्या अंगणातली दृश्य नेहमीच इथे रेलचेल पाहायला मिळते। आमदार असतील, खासदार असतील, अनेक नेते मंडळी इथे मातोश्रीवर येताना पाहायला मिळतात। हे मातोश्रीचं प्रवेशद्वार आहे। मात्र सध्या ज्या वेळेसपासून आपण पाहिलं की अशा गोष्टी घडतात, ज्यावेळेस मोठी राजकीय उलथापालथ होते त्यावेळेस मातोश्रीच्या दरवाजावर नेहमी गर्दी पाहायला मिळते, तिथे कार्यकर्ते पाहायला मिळतात। मात्र आज आपण जर पाहिलं तर आज 9 पैकी 6 खासदार जाण्याच्या वाटेवर असताना मात्र आपल्याला या मातोश्रीवर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो। एकेकाळी हा मातोश्री गड एकीकडे शताब्दी वर्ष आहे आणि तिकडेच बॅनरवरती असा मजकूर आहे की आम्ही सदैव ठाकरेंसोबत, दुसरीकडे मातोश्री बाहेर शुकशुकाट, कारण तिसरीकडे दिल्लीमध्ये सगळे खासदार जवळपास फुटीच्या मार्गावर आहेत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी।